पुण्यातल्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयानं पैशाअभावी तनिषा बिसे या गर्भवती महिलेला उपचारास नकार दिल्यामुळे तिचा मृत्यू झाल्याची घटना घडलेली। या प्रकरणी खळबळ उडालेले आरोग्यमंत्री आपल्यासोबत आहेत, त्यांच्याकडून या संदर्भातली माहिती घेऊया। आंबेडकर साहेब, काय सांगाल, एकूणच जी काल पुण्यात घटना घडली या घटनेनंतर आरोग्य यंत्रणेनं काय त्याची दक्षता घेतली? पुण्यातली कालची घटना ही अतिशय मनाला सुन्न करणारी आहे, खूप अस्वस्थ करणारी आहे आणि साहजिकच याच्याबद्दलचा एकूणच उद्रेक आज आपल्या संपूर्ण महाराष्ट्रातल्या सर्वच माणसांच्या मनामध्ये दिसतो आहे। खरं तर हे एक धर्मादाय विश्वस्त नोंदणीखाली असणारं हॉस्पिटल आहे आणि 3 लाख रुपये दिले असतानासुद्धा, 3 लाख रुपये भरायची तयारी असतानासुद्धा ज्या पद्धतीनं अधिक रकमेसाठी त्या पेशंट्सला तिथं ॲडमिट करण्याबद्दलची टाळाटाळ झाली आणि त्यानंतरची काही जी दुर्दैवी घटना घडली त्या सगळ्या घटनेची चौकशी करणं आणि त्या चौकशी झाल्यानंतर तात्काळ त्याच्यावरती जर दोषी आढळत असतील तर त्यांच्यावरती कारवाई करण्यासाठी पुण्याचे डेप्युटी डायरेक्टर यांच्यावरती कालच आपण त्यांची समिती नियुक्त केलेली आहे। त्या समितीचा निर्णय आल्यानंतर या संबंधित हॉस्पिटलवरती जी कारवाई करावी लागेल ते आपण कारवाई करणार आहोत। त्याचबरोबर या हॉस्पिटलची नोंदणी ही धर्मादाय आयुक्तांच्याकडे सुद्धा आहे आणि विशेषतः अशा पद्धतीचं जर काही एखादी नोंदणी सार्वजनिक न्यास नोंदणीच्या अंतर्गत असेल तर त्यांनीसुद्धा कशा पद्धतीनं रूल्स फॉलो केले पाहिजेत याच्याबद्दलची नियमावली आहे। शासनाचे काही त्याच्यासाठीचे सूचना आणि काही SOPs आहेत। त्या सूचनांचा सुद्धा जर योग्य पद्धतीनं अंमल केला नसेल तर त्या संदर्भात सुद्धा राज्याचे विधी व न्याय खात्याचे आरोग्य राज्यमंत्री सन्मान्य आशिषजी जयस्वाल हे या समितीचे प्रमुखसुद्धा आहेत। त्यामुळे त्यांच्या माध्यमातून सुद्धा या हॉस्पिटलच्या संबंधित घटनेच्या अनुषंगानं चौकशी होईल आणि जे चुकीचं असेल त्याच्यावरती अतिशय कठोर कारवाई होईल। एका बाजूला सरकार माता आणि बालमृत्यूचं प्रमाण रोखण्याचा प्रयत्न करते आणि अशा पद्धतीनं जर घटना घडत असेल, दुर्दैवानं मुख्यमंत्री कार्यालयातनं मंत्रालयांचे आमदारांचे फोन जाऊन जर त्याकडे दुर्लक्ष केलं जात असेल तर हे किती गांभीर्याने घ्याल? ही घटना अत्यंत दुर्दैव आहे, अतिशय अस्वस्थ करणारी आहे आणि त्याच्याबद्दलच्या ज्या काय समाज मनातल्या भावना आहेत त्या सगळ्या भावनांचा प्रतिबिंबसुद्धा उद्याच्या ह्या चौकशीच्या अहवालातनं प्रत्यक्षात वस्तुस्थिती आल्यानंतर आपल्या सर्वांना दिसेल। खरं तर माता मृत्यूंचं प्रमाण हा वेगळा विषय आहे की जिथं कुपोषणानं खूप अडचणींमुळं हे ज्या विषय होतात तो विषय वेगळा आहे, पण इथं फक्त आर्थिक मागणीसाठी जर एखाद्या माणसाला त्याचा आरोग्याच्या सेवेचा हक्क डावलत असेल तर हा विषय गंभीर आहे। त्यामुळे निश्चितपणानं त्या अनुषंगानं सुद्धा याच्यावरती कारवाई होईल। जे दोषी आढळते त्यांच्यावरती कडक कारवाई केली जाणार? हो, निश्चितच। शेवटी जी वैद्यकीय सेवा आहे त्या वैद्यकीय सेवेला लोकांच्या आयुष्याशी खेळण्याचा अधिकार नाही आणि ज्या पद्धतीची घटना घडली त्या घटनेमुळं निश्चितपणानं सगळ्याच एकूण आमच्या आरोग्य सेवेच्या यंत्रणेला सुद्धा अजूनही काही सुधारणा करणं आवश्यक आहे, हे सुद्धा त्यातून दिसतं आहे। आपल्याला एका बाजूला या हॉस्पिटलवरती ज्या काही चुकीच्या घटना घडल्या असतील त्याच्यावरती कारवाई, पण त्याचबरोबर काही सुधारणासुद्धा कायद्यातल्या नियमात आम्हाला करणं आवश्यक आहे, ते सुद्धा आम्ही करू। साधारण चौकशी समितीचा अहवाल कधीपर्यंत येईल? चौकशी समिती काल दुपारच्या ह्या घटनाक्रमानंतर संध्याकाळीच त्याच्याबद्दलच्या सूचना दिल्यात। मला असं अपेक्षित आहे की त्यांना पण वेळ दिला पाहिजे। शेवटी प्रत्येक माणसाचं म्हणणं ऐकून घेणं आणि मग म्हणणं ऐकून घेतल्यानंतर योग्य पद्धतीनं त्याबद्दलची उपाययोजना किंवा कारवाई करण्याबद्दल आपण पुढे जाऊ। धर्मादायाच्या नावाखाली सरकार आहे ते अशा हॉस्पिटलना सवलतींची खैरात करते, मात्र हॉस्पिटलची मुजुरी आहे ती या निमित्तानं पुढे येते। दोन्ही विषय महत्त्वाचे आहेत। सार्वजनिक आरोग्य विभागाच्या बॉम्बे नर्सिंग ॲक्टप्रमाणे ज्या काही सुधारणा, ज्या काही सूचना किंवा जे काय आमच्या सगळ्या एकूणच नियमावली आहेत त्या नियमावलींचा सुद्धा योग्य पद्धतीनं जर काय त्यांनी वापर नाही केला तर त्याच्यावरती सुद्धा कारवाई होते आणि दुसऱ्या बाजूला धर्मादाय आयुक्तांच्या नोंदणी ज्या असतात त्याच्यामध्ये सुद्धा आम्ही त्यांना काही सुविधा देतो आहे। आम्ही त्यांच्यासाठी वेगळ्या पद्धतीच्या सरकारच्या वतीनं सुद्धा त्यांच्या आरोग्याच्या व्यवस्थेला अधिक बळकटीकरण करून लोकांना त्याचा उपयोग व्हावा या उद्देशानं काही मदत करत असतो आणि हे होऊनसुद्धा जर अशा पद्धतीचे प्रकार होत असतील तर निश्चितपणानं दोन्ही, एका बाजूला सार्वजनिक आरोग्य विभाग आणि दुसऱ्या बाजूला विधी व न्याय विभागाच्या जे काही एकूण सगळी व्यवस्था आहे त्या सगळ्यांच्या माध्यमातून सुद्धा याच्यावरती कायदेशीर कारवाई आपण करू। या पुण्यातल्या घटनेनंतर आता राज्यभरातल्या रुग्णालयांच्यासाठी काही SOP तयार करणार आहात? निश्चितपणानं हा विषय आपल्या सगळ्यांनाच अस्वस्थ करणार आहे। त्याचबरोबर सार्वजनिक आरोग्य विभागाच्या यंत्रणेला अजून गतिमान आणि योग्य पद्धतीचं नियमन करणं गरजेचं आहे। मी तुम्हाला एवढंच सांगतो की अशा पद्धतीचा प्रकार होऊ नये यासाठी ज्या काही उपाययोजना करायला लागतील त्यासाठी सुद्धा सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीनं राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या सूचनेनं अतिशय चांगल्या पद्धतीने एक SOP आपण करणार आहोत।
नक्कीच तर हे होते आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्टपणे या सगळ्या घटनेच्या चौकशीचे आदेश दिलेले आहेत आणि इथून पुढच्या काळात अशा पद्धतीच्या घटना घडू नये यासाठी राज्य सरकार सकारात्मक पावलं उचलत असल्याचं आणि त्या दृष्टीनं उपाययोजना करत असल्याचं सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप पाटील, ज्ञानेश्वर साळुंखे, न्यूज 18 लोकमत, कोल्हापूर.